सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी प्राध्यापक डॉक्टर रमेश वसंतराव गटकळ, मराठी विभाग श्री सिद्धेश्वर महाविद्यालय आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रहो, आपण सर्वजण तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहोत. आज आपण पाहणार आहोत भारतीय साहित्य विचार अभ्यासपत्रिका 9वी. या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगानं पहिलं जे प्रकरण आहे साहित्याचे स्वरूप, या प्रकरणाच्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. साहित्य हा शब्द आपल्या कानावर पडल्यानंतर साहित्य म्हणजे नेमकं काय हा विचार आपल्या मनामध्ये येऊन जातो. साहित्य हा शब्द फार व्यापक अर्थाने वापरला जातो. आपण जिथं असतो त्या ठिकाणी साहित्य या शब्दातून ध्वनिमुद्रित होणारा, साहित्य या शब्दातून सूचित होणारा अर्थ हा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. आपण जर घरामध्ये असतो, किचनमध्ये असतो, तर तिथं सहज गृहिणी म्हणते की साहित्य घेतलं का. तिला अभिप्रेत असणारं साहित्य शेती असेल, शेतकऱ्याला अभिप्रेत असणारं साहित्य व्यापारी असेल, व्यापाऱ्याला अभिप्रेत असणारं साहित्य, या सगळ्याच ठिकाणी साहित्य हा शब्द वापरला जातो. पण त्यांच्या दृष्टीनं साहित्य या शब्दाचा अर्थ वेगळा असतो. आपण साहित्यशास्त्र या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करत असताना आपल्या दृष्टीनं साहित्य म्हणजे वाङ्मय, साहित्य म्हणजे काव्य, या दृष्टीनं आपल्याला विचार करावा लागणार आहे. पूर्वीच्या काळी साहित्य हा शब्द देखील वापरला जात नव्हता. काव्य हा शब्द वापरला जायचा. मध्ययुगीन असेल, प्राचीन वाङ्मय असेल, यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, कविता अशा प्रकारचा भेद नव्हता. सगळ्याच साहित्यासाठी काव्य हा शब्द वापरलेला आपल्याला दिसून येतो. आपल्याला माहिती आहे साहित्यामध्ये सौंदर्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि ते साहित्यातलं सौंदर्य आपल्याला शब्दाच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. याचा विचार भारतीय अभ्यासकांनी कसा केलेला आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. साहित्याला शरीर आणि आत्मा, शब्द आणि अर्थ अशा दोन अर्थानं आपल्यासमोर अनेक वेळा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग शरीर आणि आत्मा काय, शब्द आणि अर्थ मिळून साहित्याचं शरीर बनतं, हे पुढं आपण व्याख्येमध्ये पाहणारच आहोत. अनेक विचारवंतांनी साहित्याचं स्वरूप स्पष्ट करत असताना, साहित्य उलगडवून दाखवत असताना व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी भारतीय अभ्यासक जे आहेत त्या भारतीय अभ्यासकाच्या आपणास काही व्याख्या पाहिजेत. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत भामह या विचारवंतांनी केलेली व्याख्या. भामह असं म्हणतात, शब्दार्थो सहितौ काव्यम. काव्यालंकार या ग्रंथामध्ये त्यांनी केलेली ही व्याख्या, शब्द आणि अर्थ यांचं सहितत्व म्हणजे काव्य असं म्हटलेलं आहे. तसंच दंडी नावाचे जे अभ्यासक आहेत त्या दंडींनी काव्यादर्श नावाच्या ग्रंथामध्ये शरीरम तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली अशी व्याख्या केलेली आहे. याचा अर्थ असा की इष्ट अर्थाने युक्त असलेली जी पदावली असते त्या पदावलीला म्हणजे काव्याचे शरीराचं स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे की इष्ट अर्थाने युक्त असलेली जी पदावली आहे ते म्हणजे काव्य. म्हणजे या ठिकाणी काव्याचं शरीर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा रुद्रटासारख्या विचारवंताची व्याख्या जर आपण लक्षात घेतली तर रुद्रट असं म्हणतात, ननु शब्दार्थो काव्यम. शब्द आणि अर्थ यांचं सहतत्व किंवा खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य, अशी अतिशय सोपी साधी सरळ व्याख्या रुद्रट करतात. कारण शब्द असणं हे नुसतं महत्त्वाचं नाही, तर त्या शब्दांना अर्थ असला पाहिजे आणि अर्थ यांचं सहतत्व ज्याला काव्य म्हटलेलं आहे. किंवा मम्मटासारखा विचारवंत काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये तत आदोषो शब्दार्थो सगुणो अनलंकृती पुन्हा क्वापी, म्हणजे दोषरहित, गुणयुक्त, क्वचित स्फुट, अलंकारिक शब्दार्थ म्हणजे काव्य. म्हणजे इथं अलंकाराचं असणारं वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन करत असताना शब्द आणि अर्थ यांनाही त्यांनी महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. जगन्नाथ नावाचे विचारवंत आहेत.
या जगन्नाथांनी व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे, रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम. जसं गंगाधरमध्ये ही व्याख्या त्यांनी दिलेली की ज्या शब्दातून रमणीय अर्थ प्रतिपादित होतो किंवा रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे जे शब्द असतात त्या शब्दांना आपण काव्य म्हटलं पाहिजे. कुंतकासारखा विचारवंत थोडंसं व्यापकपणे व्याख्या करत असताना असं म्हणतो की शब्दार्थो सहितो वक्र कवी व्यापारशालिनी बंदे व्यवस्थितो काव्यम तद्विदाद आल्हादकारिणी. हे वक्रोक्ती जीवित सांगत असताना कवीच्या वक्र व्यापारामध्ये गुंतलेले शब्द म्हणजे काव्य. शब्दाने अर्थाचाही त्यांनी विचार केलेला आहे, पण त्याचबरोबर कवी व्यापार हा देखील त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे मांडत असताना त्यांनी कवीनं जे वर्णन केलेलं आहे, कवीनं जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीचा कवी व्यापार असा उल्लेख केलेला आहे की या शब्दांना कवी आपल्या वक्र व्यापारामध्ये गुंतवतो. काव्यामध्ये सूचित होणारा शब्दातून ध्वनित होणारा अर्थ हा सहजासहजी लक्षात येत नाही, तो कवीचा व्यापार असतो, तो समजून घ्यावा लागतो. अशा आशयानं कुंतकांनी ही व्याख्या केलेली असावी. त्यानंतर हेमचंद्रसारख्या विचारवंतानं रसस्य अंजना शब्दार्थोम असं म्हणत असताना काव्याचा मुख्य रस त्यांच्या अंगी म्हणजे शरीर ते शब्दार्थ ज्या मांडणीने आपल्या पुढे येतात त्याला काव्य म्हणावं असं हेमचंद्र म्हणतो. किंवा वामनासारखा अभ्यासक यांनी रीतीला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. रीती आत्मा काव्यस्य विशिष्ट पदरचना हा रीती. रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली आणि हाच काव्याचा आत्मा असावा असं वामनांनी आपण मांडणी करत असताना आपली मांडणी करत असताना आपल्या पुढे ठेवलेलं आहे. विश्वनाथासारखा असणारा विचारवंत आहे. विश्वनाथांनी वाक्यम रसात्मक काव्यम असं साहित्य दर्पण नावाच्यामध्ये काव्याचा उल्लेख केलेला आहे. रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य किंवा रस हाच काव्याचा आत्मा असावा असं म्हटलेलं आहे. अशा अनेक विचारवंतांनी व्याख्या ज्या केलेल्या आहेत त्या व्याख्याचा विचार करत असताना आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं आपापल्या परीनं हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग जेव्हा आपण या व्याख्यांचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की फक्त विश्वनाथाच्या व्याख्याचा अपवाद वगळता बाकीचे जे अभ्यासक आहेत त्या भारतीय अभ्यासकांनी शब्द आणि अर्थाला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे काव्य शरीर याला स्थान दिलेलं आहे. पण विश्वनाथाने मात्र काव्यामधला जो रस विचार आहे तो रस विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा तो रस विचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे रसात्मक असतं वाक्यम रसात्मक काव्यम असं म्हणत असताना रसपूर्ण वाक्य याचा आवर्जून उल्लेख विश्वनाथाने केलेला आहे. आणि ह्या सगळ्या व्याख्या पाहिल्यानंतर हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की साहित्यिकांनी भारतीय अभ्यासकांनी काव्य म्हणजे काय साहित्य म्हणजे काय हे मांडत असताना आपल्यापुढं या व्याख्याच्या माध्यमातून साहित्य उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या विचारवंताच्या व्याख्येचा या विचारवंतांनी मांडलेल्या भूमिकेचा आपण पुढं सविस्तर असा विचार करणारच आहोत. धन्यवाद.